भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण पाहतोय चुरशीची लढत आहे, तालुक्याचं लक्ष लागत आहे आणि आपण पाहतोय की या 2-3 दिवसामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी ज्या घडलेल्या आहेत आणि या घडामोडींच्यामुळे आणि पुन्हा ही जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे हा चर्चेत आलेला आहे। अमर चव्हाण विरुद्ध आप्पी पाटील यांचे सुपुत्र श्रीशल पाटील यांच्यामध्ये ही प्रामुख्याने लढत होत आहे आणि खालच्या गणातल्या 2 सीटा आहेत। त्यानंतर आपण पाहिलं तर आता या 2-3 दिवसामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या, त्यापैकी एक घडामोड म्हणजे माननीय प्रकाशरावजी चव्हाण जे आहेत कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, ते विद्यमान व्हाईस चेअरमन आहेत, याशिवाय ते माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत। या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या या अमर चव्हाणकडे किंवा राष्ट्रवादीकडे जाण्यामुळे काय परिणाम होऊ शकतो हे ऐकण्यासाठी आपण स्वतः चव्हाण साहेबांच्यावर स्वतः बोलणार आहोत। याशिवाय माननीय प्रकाशराव चव्हाण हे व्हाईस चेअरमन आहेत, या भागातील कारखाना आहे, या कारखान्याला बऱ्यापैकी कामगार आहेत। याशिवाय चव्हाण साहेब जे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, त्या दरम्यानच्या काळात खूप मोठं काम केलेलं आहे। या भागामध्ये या मतदारसंघामध्ये चव्हाण साहेबांच्याकडे दूध संस्था असतील, सेवा संस्था असतील, अशा विविध संस्थांचं मोठं जाळं इथं पसरलेलं आहे। त्यांचं खूप मोठं केडर आहे आणि त्यांच्या या राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यामुळे नेमकं काय परिणाम होऊ शकतो हे चव्हाण साहेब बोलणार आहेत आपल्यासोबत। काय सांगाल चव्हाण साहेब, राष्ट्रवादीला तुम्ही पाठिंबा देण्याचा निश्चय केला आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? मी भडगाव महागाव मतदारसंघातील जी 17 गावं आहेत, ह्यापूर्वी मी या मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य होतो, त्या माध्यमातून सुद्धा इथं भरपूर कामं केली आहेत। पण ही चिंचवडी, चेन्नेगोपी ही जी संलग्न गावं आहेत, ह्या गावांचा सुद्धा विकास करण्याच्या कामासाठी हे जे पॅनल तयार झालेलं आहे, आमच्या कारखान्याला सुद्धा मुश्रीफ साहेबांनी सहकार्य केल्यामुळेच कारखाना चालू झालेला आहे, तेही माध्यम आहे आणि आमचं भाऊबंदकीही संपावी या उद्देशानं आम्ही या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे। या पाठिंब्यातून मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला काम मिळेल आणि चांगला विकास होईल ह्या उद्देशानं आम्ही या पॅनलला पाठिंबा देऊन ही तिन्ही जे सीटा आहेत ह्या खूप चांगल्या खालती पंचायत समितीच्या दोन्ही सीटा किंवा अमर चव्हाण हे सुद्धा कामाची माणसं इथं दिलेली आहेत आणि त्यांना भरघोस मतं देण्यासाठी आम्ही सर्व लोकांना आमच्या आव्हान करत आहोत। त्याप्रमाणे नक्की आमच्या या मतदारसंघातून नक्की 3-4 हजारच्या फरकानं नक्की सीटा आमच्या ह्या येतील असं मला खात्री आहे। कारण या मतदारसंघामध्ये केव्हा 5 वर्षातून एकदा येऊन इथं चालत नाही, रोजच्या कामामध्ये आम्ही आमचं चव्हाण कुटुंबीय पहिल्यापासून गेली 20-25 वर्षापासून, मग चिंचेवाडी असून दे, चेन्नेगोपी असून दे, खंबलेटी असून दे, शिंदेवाडी असून दे, हनबंदवाडी असून देत, भडगाव असून देत, ह्या गावांना कायम सातत्यानं आपण कामाचा पाठपुरावा करत असतो। सर्वसामान्यांच्या कामामध्ये आपण असतो, मग अमर करून देत, आम्ही करून देत, कुणी केलं तरी आम्ही त्यांच्या कामात असतो। त्यामुळे लोक नक्की जाणीव ठेवून, त्या कामाची जाणीव ठेवून आमच्या ह्या पॅनेलला अमर चव्हाण मॅडम आणि करिगार साहेबांचा चिरंजीव यांना भरघोस मताने निवडून देतील अशी मला खात्री आहे। चव्हाण कुटुंबियाचा वाद जो होता, मग राजकीय असेल कौटुंबिक असेल, कित्येक वर्षाचा होता, तो मिटलाय, कसं वाटतंय तुम्हाला? समाधान वाटतंय। आता आम्ही 72ला पोचलो आहे, आता काय भांडणं करायची वेळ आहे का? आता खूप जग पुढं गेलेलं आहे, तेव्हा आम्ही सगळा विषय संपवून गावच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या लोकांच्या कामासाठी माणूस काम करणारा आहे म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे। ते आम्ही सर्व चव्हाण कुटुंबीय एकत्र आलेलो आहोत। प्रचाराच्या दरम्यान तुम्ही आता गावोगावी फिरतात, खेडोपाडी भेटतात, तुमचे कार्यकर्ते तुम्हाला भेटतात, कौटुंबिक वाद संपलाय हे ज्यावेळी त्यांना समजतं त्यावेळी त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? खूप आनंद, लोकांना सुद्धा खूप आनंद झाला आहे, समाधान वाटले। तुम्ही दोघं एकत्र आला, त्यामुळे इलेक्शन कोणत्याही परिस्थितीत जिंकणार हे लोकांनी सांगायचं चालू केलं आहे। कारण आम्ही सांगायची गरज नाही, लोक मतदारच सांगायल्यात। माझे कार्यकर्ते सुद्धा म्हणतात तुम्ही साहेब केला, मिटवला, हे चांगलं झालं, बरं झालं, आम्हाला कुठेही जाता येते, मिटवता येते, कामं करून घेता येतात, असं त्या लोकांची सुद्धा भावना आहे ना। आणि ह्या गावातनी जे विभाग होते, 2 पार्ट्या होत्या, ते 3ची अमर चव्हाणची आणि आमचीच होती। त्यामुळं आता समेट झाल्यामुळं गावाच्या गावं एक झालेत। काय अशोकराव, बरोबर आहे ना? आम्ही पक्ष गट तेट बघाय नाही, इथं फक्त आमचे चांगले काम करणारी माणसं निवडून आली पाहिजेत, ह्या गावा भावनेतून आपण सगळी एकत्र आलो। आपण जर पाहिलं तर आता तुम्ही गेल्या 8 दिवसापासून प्रचारात फिरताय, प्रचाराची इतुंबूत माहिती आहे तुम्हाला आणि राजकीय अनुभव आहे तुम्हाला, त्या अनुषंगाने आता जर पाहिलं तर काय परिस्थिती आहे आता? प्रामुख्याने चुरस आहे की लढतीमध्ये? काही चुरस वाटत नाही, काही चुरस नाही। हे आमचे तिन्ही उमेदवार बऱ्याच फरकानं येणार हे नक्की आहे, तुम्हाला सांगतो, आघाडीनं येणार, काही अडचणी नाही। ह्या मागाव मतदारसंघामध्ये दुरंगीच लढत आहे। जी 5 वर्षाने एकदा भेटणार त्यांनाच मतदान देणार का रोज भेटणाऱ्याला मतदान करणार, ही लोकांच्या समोर भावना आहे। त्यामुळे नक्की मतदान होणार, त्यामुळे काही अडचण नाही।
काय आव्हान करताय चव्हाण कुटुंबी एकत्रित दलात प्रचारात आहात तुमच्या कार्यकर्त्यांना खास करून आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून, कारण का ही जी बातमी करणार आहे ती प्रत्येक कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते तुमच्या. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, प्रकाश चव्हाणच्या ग्रुपच्या कार्यकर्त्यांना आम्ही जाहीर आव्हान केलेलं आहे, आत्ताही करतो की हे उमेदवार तिन्ही जे आहेत ते माझे आहेत समजून, तुमचे आहेत असे समजून या तिन्ही उमेदवारांना, अमर चव्हाण असू देत, चव्हाण मॅडम आगलाव्यांचे असू देत किंवा करिगर साहेबांचा चिरंजीव असू देत, हे तिन्ही उमेदवार आमचे आहेत समजून सर्व कार्यकर्त्यांनी मतदान मोठ्या फरकाने करावं असं मी त्यांना आव्हान करतो. 20-25 वर्षाचा जो कौटुंबिक वाद होता तो देखील मिटलेला आहे. जे विकास काम करायचा आहे त्या माध्यमातून यांचा वाद मिटलेला आहे आणि इथून पुढे विकास करून दाखवायचा आहे. त्यासाठी चव्हाण साहेबांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की अमर चव्हाण हा माझा उमेदवार आहे असं समजून अमर चव्हाणला मतदान करा आणि 3 ते 4 हजारांनी फरकाने हे सर्व उमेदवार निवडून आली पाहिजे या पद्धतीने काम करायला आज या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून माननीय प्रकाशराव चव्हाण जे की माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता विद्यमान व्हाईस चेअरमन आहेत कारखान्याचे, त्यांनी आव्हान केलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.